अमरावती लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा अधिकार आहे आणि जेव्हा जेव्हा माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय बाळासाहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला तेव्हा आम्ही विश्वास सार्थ करून दिला। मागच्या वेळेचा झालेला पराभव हा त्या माणसाच्या चुकीमुळे झाला, अन्यथा होत नव्हता। 30-35 हजाराचा फरक होता। आजही जिल्ह्यामध्ये शिवसेना ताकद आहे आणि लोकसभा निवडणूक आम्ही 100% जिंकतो असा आम्हाला विश्वास आहे। आज अमरावती महानगराची बैठक शिवसेनेची या ठिकाणी पार पडली। या बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक हे उपस्थित होते आणि हे बैठकच मुळात संघटना बांधणी आणि लोकसभेच्या अनुषंगाने होती। सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की ही सीट शिवसेनेने लढली पाहिजे आणि शिवसेनेकडेही सक्षम उमेदवार आहे। सर्वांची अशी इच्छा आहे की शिवसेना ही सीट लढेल आणि जिंकेल सुद्धा। फक्त वाट उद्धव साहेबांच्या आदेशाची आहे। उद्धव साहेबांचा आदेश आला की सर्व शिवसैनिक एक दिलाने एकजुटीनं पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावात करेल, यात काही शंका नाही। शिवसैनिक हे दोघंही नवरा बायको जे आहे, आमदार खासदार, हे अमरावतीतून मातोश्रीपर्यंत जायची यायची मजल होती। यांनी मातोश्रीपर्यंत जायचा आपली मजल दाखवली। यांना मातीत घालासाठी आणि यांनी उद्धव साहेबाबद्दल आजपर्यंत केलेले जितकेही वक्तव्य आहे त्याचा बदला घेण्यासाठी सर्व शिवसैनिक तयार आहे। आमचं आव्हान आहे, आमच्या शिवसेनेला इथं उमेदवारी मिळाली तर या दोघंही नवरा बायकोला मातीत शिवसैनिक घातल्याशिवाय राहणार नाही आणि मातीत घालून उद्धव साहेबाचा केलेल्या अपमानाचा बदला आम्ही घेण्यासाठी सर्व एकजुटीने तयार आहोत। आज विश्राम भवन अमरावती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये अमरावती शहरामध्ये संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून 10 चमू बनवण्यात आलेला आहे। प्रत्येक प्रभागामध्ये शेवटच्या BLO पर्यंतची बांधणी हे 10 जणांची टीम 3 दिवसात पूर्ण करेल अशा एकंदर आमचा योजना आहे आणि ह्याच योजनेप्रमाणे या संबंध 3 दिवसामध्ये शेवटच्या जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचून हे काम फत्ते करण्याचा आमची संकल्प केलेला आहे आणि या क्षणापासून त्या कामाला सर्व शिवसैनिक लागलेले आहे। धन्यवाद।